नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता खोलीमध्ये शांत बसलेला असतो. तिकडे काव्या येते आणि त्याला विचारते, गोळी देऊ? पार्थ नुसताच मान डोलावतो. आता काव्या टेबलवरच्या गोळ्या उचलते आणि त्याला सांगायला लागते, हे बघा, ही गोळी सकाळी घ्यायची आणि ही गोळी आहे ना, ही रात्री घ्यायची. आता पार्थ तिला विचारतो, गोळ्या घेतल्याच पाहिजेत का? काव्या आता वैतागते आणि म्हणते, अहो गोळ्या नाही घेतल्या तर बरं कसं होणार देशमुख? पार्थ लगेच म्हणतो, आहे ना, माझ्याकडे दुसरा पर्याय आहे. मग काव्या पण विचारते, कोणता पर्याय? लगेच पार्थ तिला म्हणतो, तुम्ही फक्त ना माझ्यासमोर बसा, मग मला लगेच बरं वाटेल. काव्या त्याला म्हणते, वा, तुम्हाला मस्ती सुस्तीये. आणि दोघेही इतके गोड हसतात. त्याच्यानंतर काव्या आता लगेच पार्थला गोळ्या द्यायला सुरुवात करते. पार्थ काही गोळ्या घ्यायला तयार नसतो. आता काव्या ओरडते आणि म्हणते, घ्या. बायकोची आज्ञा कशी मोडणार? पार्थ आपला चुपचाप गोळ्या घेतो. आता काव्या त्याच्याकडे पाहून म्हणते, आज तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखं असताना बघून ना खूप छान वाटते देशमुख. आणि जरा इमोशनल होऊनच म्हणते, नाहीतर सतत आपलं माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र. मी आगीत अडकलीये, तुम्ही मला वाचवायला आलात आणि तो जळता रॅक तुमच्यावरती पडला. आणि मध्येच चिडून म्हणते, परत असा वेडेपणा करू नका देशमुख. आता पार्थ तिला म्हणतो, वेडेपणा होता हा? तुम्ही आगीत पडला होतात, त्यात तुम्ही बेशुद्ध झाला होतात आणि मी बाहेरून बघत बसायचं होतं का? आता पार्थ काव्याला डायरेक्टच विचारतो, हे सगळं जाऊ द्या, तुम्ही मोबाईल घरी ठेवून का गेला होतात आणि बेसिकली तुम्ही घर सोडून का गेला होतात? आता काव्याला सगळा घडलेला प्रसंग आठवतो की मानिनीनेच तिला एकदाची निघून जा त्याच्या आयुष्यातून, म्हणजे मी त्याच्यासाठी त्याच्यासारखीच मुलगी शोधेन असं म्हणून तिलाच घरातून जायला सांगितलेलं असतं. आणि म्हणून काव्या सगळा बोजा विस्तारावरून तिथून घर सोडून जाते. पण आता हे ती पार्थला कशी काय सांगू शकणार, म्हणून ती जरा शांतच होते. काव्या काहीच बोलत नाही हे पाहून पार्थ तिला पुन्हा विचारतो, बोला ना काव्या. आता काव्या विषय टाळते आणि म्हणते, जाऊ द्या ना, हे बघा, काल जे काही झालं ना त्याबद्दल आता आपण बोलायचंच नाही, झालं गेलं सोडून द्या ना प्लीज. आता पार्थ एकदम शांतपणे काव्याला म्हणतो, पण काल चांगल्या गोष्टी पण घडल्याच ना. तुम्ही माझ्या क्लायंटसाठी छान भजी चहा सुद्धा बनवला, तुम्हाला सरप्राईज म्हणून मी छान गिफ्ट सुद्धा आणलं होतं. काव्या पार्थकडे पाहतच राहते आणि पटकन त्याला विचारते, का करताय तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी? पार्थ आता पटकन बोलून जातो, का म्हणजे प्रेम. लगेच काव्याच्या भुवया उंचावतात. आता ती पार्थकडे थोडीशी संशयानेच पाहते. लगेच पार्थ वाक्य बदलतो, मैत्रीमधल्या प्रेमावरच्या कन्सेप्टवर भरोसा आहे माझा, मैत्रीवर भरोसा आहे माझा. आता काव्या लगेच पार्थला विचारते, मैत्री? पण मी कुठे मित्र मानले तुम्हाला अजून? आता पार्थ म्हणतो, तेच तर आहे ना, त्याचीच तर वाट बघतोय ना मी. फ्रेंडशिप डेच्या दिवशी 11:11 मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधला होता. इथे माझे 12 वाजलेत पण अजूनही तुमच्या घड्याळामध्ये 11:11 होत नाहीयेत. वाट बघतोय हा देशमुखांचा आर्किटेक्ट बोका, की ही फिसकारलेली मांजर कधी एकदा माझ्या मैत्रीचा स्वीकार करेल. पार्थ इतका छान बोलत असतो की काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग हलकेच त्याला म्हणते, आता अजून काय सिद्ध करायचं बाकी आहे? पार्थ एकदम धक्क्याने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, म्हणजे? आता काव्या हातात एक बॉक्स घेते आणि म्हणते, ही फिसकारलेली मांजर देशमुखांशी मैत्री करणार आहे आणि तेही आत्ता. पार्थ तर इतका खुलतो लगेचच, काय खरंच? आणि इतका त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत असतो. आता काव्या म्हणते, हो खरंच, आत्ताच. आणि मग ती त्या बॉक्स मधून फ्रेंडशिप बँड काढते आणि म्हणते, वाजले देशमुख, आपल्या मैत्रीच्या घड्याळात 11:11 वाजले. काव्या आता खूप प्रेमाने त्याला म्हणते, आजपर्यंत खूप केले तुम्ही माझ्यासाठी आणि मग मी साधी मैत्री नाही करू शकत? पार्थ लगेचच अगदी छान गोड मान हलवतो आणि लगेच हात पुढे करतो. काव्या सटकन त्याच्या हातावरती मारते. बिचाऱ्याच्या हाताला लागलेलं असतं, तो एकदम कळवळतो. मग तो बिचारा दुसरा हात पुढे करतो. आता काव्या त्याला फ्रेंडशिप बँड बांधायला घेते, पण तिच्या पण एका हाताला जखम झालेली असते, त्यामुळे तिला 2 हातांनी फ्रेंडशिप बँड काही बांधता येत नसतो. आता पार्थ तिचा जो भाजलेला हात असतो तो बाजूला करतो आणि एक हात त्याचा आणि एक हात काव्याचा, असं मिळून ते दोघं जण आता पार्थच्या मनगटावरती फ्रेंडशिप बँड बांधायला लागतात. पार्थ आता फ्रेंडशिप बँड बांधता बांधता काव्याकडे सारखा पाहत असतो आणि त्याला तर खूपच आनंद होत असतो. त्याच्या मनात अक्षरशः लाडू फुटत असतात. काव्याला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा आनंदच होत असतो आणि हे सगळं तिच्या चेहऱ्यावरती साफ दिसत असतं. आता फ्रेंडशिप बँड बांधून झाल्यावर काव्या पार्थचा हात बघते. पार्थ पण लगेच फ्रेंडशिप बँड कडे बघतो आणि खुश होतो. काव्या त्याला शेकहँड करण्यासाठी हात पुढे करते. आता तो शेकहँडसाठी हात पुढे करणार तितक्यातच तिच्या हाताला जी जखम झालेली असते त्याच जखमेचा हात तिने पुढे केलेला असतो. तो झोंबल्यामुळे ती चटकन मागे घेते. पार्थ सुद्धा तिचा हात स्वतःच्या जवळ घेतो आणि अलगद त्याच्यावरती प्रेमाने फुंकर मारायला लागतो. आता तो इतक्या प्रेमाने फुंकर मारत असतो की दोघंही आता एकमेकांकडे पाहण्यात अगदीच मग्न होऊन जातात.
आणि मग पार्थ अगदीच हलक्या बोटाने फक्त तिच्या बोटांसोबत शेकहँड करतो आणि इतका गोड हसतो की काव्याला सुद्धा जोरातच हसायला येतं. तर इकडे आता जीवा अगदी स्वतःच्या जीवाचं रान करून भास्कर काकाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो पुन्हा पुन्हा भास्कर काकाला सांगत असतो, अहो पार्थ दादाचं ऑलरेडी लग्न झालंय, तो पुन्हा लग्नासाठी कसा काय तयार होईल. पण भास्कर काही ऐकायला तयार नसतो. तो त्याला म्हणतो, मीही तुला ऑलरेडी सांगून झालोय, मी सुद्धा आनंद निवास परत करणार नाही, काय हवं ते कर जा. मग बिचारा जीवा पुन्हा एकदा त्याच्या हातापाया पडायला लागतो आणि हातपाय जोडून, प्लीज प्लीज सर असं काही करू नका, मी हवं तर तुमच्या पाया पडतो, पण प्लीज असं करू नका, मी ना आयुष्यभर तुमच्यासाठी फुकट काम करेन, पण प्लीज नंदिनीचा आनंद निवास तिला परत करा. असं म्हणून बिचारा अत्यंत गयावया करत असतो. पण या भास्करला बिलकुलही त्याची काही पडलेली नसते. तो एकदम हसतो आणि म्हणतो, अरे मी जर तुला आनंद निवास दिला तर तू काय देणार आहेस मला. तू पार्थला लग्नाला तयार करू शकत नाहीस, ती जागा तू स्वतःच्या हिमतीवर विकत घेऊ शकत नाहीस, मग अजून काय करशील तू. आणि मग अगदीच स्टाईलमध्ये टिचकी वाजून म्हणतो, एक काम कर तू. जीवाला वाटतं आता खरंच हा काहीतरी उपाय सांगेल की जेणेकरून मला आनंद निवास परत मिळवता येईल. तो लगेच भास्करला विचारतो, हा सर तुम्ही सांगा. भास्कर म्हणतो, एक काम कर, नंदिनीला म्हणजे तुझ्या बायकोला माझ्या इन्व्हेस्टरकडे पाठव. तिने जर त्यांना खुश केलं ना तर आनंद निवास. आता हे वाक्य ऐकल्यावरती जीवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याची इतकी सटकते की तो भास्करला कॉलरला धरून जोरात ओढतो आणि पार त्याला काउंटरवरती जोरात फेकून देतो आणि सणासण त्याच्या कानाखाली देत म्हणतो, काय बोललास तू, माझ्या बायकोला बोलायची हिंमत कशी झाली तुझी. आणि लाथा बुक्याने चांगलाच भास्करला तुडवायला लागतो. अख्खा हॉटेलचा स्टाफ जीवाला अडवण्यासाठी मध्ये मध्ये येत असतो. वेटर्स त्याला पकडून ठेवतात. जीवा त्या सगळ्यांना ढकलतो आणि पुन्हा एकदा भास्करला पकडून चांगलाच तुडवून काढतो. असला चांगला चोप देतो की अक्षरशः भास्कर जीवाच्या आकंताने ओरडायला लागतो आणि म्हणतो, नाही जीवा नाही. आता जीवा त्याच्या समोर 5 बोटं दाखवतो आणि म्हणतो, झाली तुझी 5 मिनिटं, पुन्हा जर असं काही बोललास ना तर याद राख. आणि त्या सगळ्या स्टाफला असा जोरात ढकलून देतो आणि म्हणतो, ए सोड, आणि रागातच तिकडून निघून जातो. तर आता इकडे नंदिनी तिच्या खोलीमध्ये जीवाने बनवलेलं जे मॉडेल असतं आणि ते तुटलेलं असतं ते पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यातच काव्या तिथे येते. ती दरवाजावरती नॉक करते आणि नंदिनीला विचारते, येऊ का. नंदिनी अगदीच प्रेमाने तिला म्हणते, अगं वेडी आहेस का, विचारतेस काय, ये. काव्या आता मॉडेल बघते आणि म्हणते, वा मस्त मॉडेल आहे, अरे पण हे तोडलं कोणी, कसं काय तुटलं. आता नंदिनी भरल्या आवाजाने सांगते, मीच तोडलं ते रागाच्या भरात. नंदिनीने असं म्हटल्यावरती काव्याला आश्चर्यच वाटतं. ती म्हणते, काय ताई तू तोडलंस, तुला आजपर्यंत असा राग कधीच आला नाही की तू इतकी तोडफोड करशील. नंदिनी वैतागूनच म्हणते, मग काय करू मी, मला राग येऊ शकत नाही का, मी पण माणूसच आहे ना. काव्या तिला म्हणते, अगं म्हणून तू आनंद निवासचं मॉडेल तोडलंस, जी गोष्ट तुझ्या इतकी जवळची आहे ती गोष्ट तू रागाच्या भरात तोडशील का ताई. मग आता काव्याच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. आता ती नंदिनीला विचारते, नक्की आनंद निवासचा काय प्रॉब्लेम आहे, तू सांग बरं मला आता. आता नंदिनी शेवटी तिला सांगायला लागते. आनंद निवासच्या 10व्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी जीवा आनंद निवासचं मॉडेल घेऊन तिथे आले होते आणि मग त्यानंतर घडलेला एक एक प्रसंग आता नंदिनी काव्याला अगदी रडत रडतच सांगायला लागते की जीवा मॉडेल घेऊन आला आणि तो सगळ्यांना सांगत होता की हे आनंद निवासचं मॉडेल आहे. तितक्यातच एक सर येतात आणि ते म्हणतात की आजपासून ही जागा आणि हे आनंद निवास माझे. भास्कर काका तिथे येऊन म्हणतात, जीवाने स्वतः त्याचं अप्रुव्हल दिले की त्याला या जागेवरती स्वतःचं प्रोजेक्ट उभं करायचंय. आणि मग लगेचच भास्कर काका आणि त्या सरांनी जेसीबी बोलवलेला असतो आणि आनंद निवास पाडण्याची तयारी करत असतात. आणि पुढे नंदिनी काव्याला सांगते, त्यानंतर खूप विनवण्या करून मी भास्कर कडून 15 दिवसांची मुदत मागून घेतली. भास्कर काका देखील म्हणाले, मी फक्त तुम्हाला 15 दिवसांची मुदत देतो, त्यानंतर मात्र मी हे आनंद निवास तोडणार. हे सगळं ऐकून काव्याला आता जब्बर धक्का बसतो. ती म्हणते, भास्कर काका म्हणजे बाबांचा बॉस, अगं कसं शक्य आहे हे. आता रागाच्या भरात काव्या पटकन बोलून जाते. जीवा पण ना उत्साहाच्या भरात कधी काय करेल ना सांगता येत नाही याचं. तितक्यातच नंदिनी काव्याकडे पाहते आणि म्हणते, तुला कसं माहित. आता काव्या पुरतीच अडकते पण लगेचच ती सावरत म्हणते, अगं आता इतके महिने बघतेच की मी त्यांच्या ह्या गोष्टी ऑब्झर्व करतेय मी जन्मजयना, सॉरी चुकूनच मी बोलून गेले. नंदिनी तिला इट्स ओके म्हणते. आता काव्या तिला म्हणते, ते सगळं सोड, हे सगळं जाऊ दे, तू मला आता फक्त इतकंच सांग की तू आता काय करणार आहेस. नंदिनी म्हणते, माहित नाही ग काव्या, आता या 14-15 दिवसात ती जागा परत मी कशी मिळवणार आहे माहित नाही मला. काव्या पण आता 14-15 दिवसात आता तिला सुद्धा खूपच टेन्शन येतं. मग ती लगेच म्हणते, ताई तू विक्रम काका मानिनी काकू यांच्याशी बोललीस का. नंदिनी म्हणते, अगं कसं बोलणार, काय सांगू मी त्यांना.
अगं किती मोठी गोष्ट आहे ही, हे जर घरी कळलं ना तर सगळे जीवावर चिडले असते. आणि मग जीवाच्या काळजीनेच म्हणते, आधीच बिचारे या सगळ्यामुळे खूप काळजीत आहेत, ते डिप्रेस झालेत. आणि मला माहितीये हे सगळं त्यांनी मुद्दामून केलेलं नाहीये. त्यांनी जर हे मुद्दामून केलं असतं ना तर मी घरी नक्कीच सांगितलं असतं. पण हे खरंच तसं नाहीये. या सगळ्याचा ना प्रचंड गिल्ट आलाय त्यांना. म्हणजे या नंदिनीला खरं तर जीवाची खरंच खूप काळजी वाटत असते. मुळातच ती स्वभावाने मायाळूच आहे. आता ती म्हणते, मी बघतीये ना हे सगळं घडल्यापासून त्यांनी सुखाने 2 घास सुद्धा खाल्लेले नाहीयेत. आणि अशात त्यांना आणखीन त्रास नाही द्यायचा मला. आणि हे जर सगळं घरात कळलं ना तर सगळे त्यांच्यावर चिडतील, ओरडतील आणि मग अशाने आणखीनच खसतील ना जीवा. म्हणून मी नाही सांगितलं. आता नंदिनीच्या तोंडून जीवाची इतकी काळजी पाहून काव्या सुद्धा नंदिनीकडे पाहत राहते. काव्या मनाशीच विचार करते, जीवा इतका मूर्खासारखा वागलाय तरी ताईला किती काळजी आहे त्याची. देव करो तिला माझा आणि जीवाचा भूतकाळ कधीच कळू नये. आता मात्र काव्या चांगलीच विचारात गुंतून जाते. नंदिनी तिच्याकडे पाहते आणि म्हणते, काव्या, अगं काव्या, काय झालं? टेन्शन घेतलंस ना तू या सगळ्यांचं? ती लगेच काळजीने म्हणते, तू टेन्शन घेणार ना म्हणूनच मी तुला सांगत नव्हते. तू ना प्लीज काळजी करू नकोस. आज जीवा गेलेत पुन्हा तिथे, ते सगळं नीट करतील, माझं मन सांगते मला. डोंट वरी. आता तितक्यात मानिनी तिथे येते. आता मानिनीला आलेलं पाहून दोघी जणी उभ्या राहतात. आता मानिनी काव्याला म्हणते, काव्या, तू इथेस, आता ये जरा माझ्या बरोबर, माझं तुझ्याकडे काम आहे. आता मानिनीने असं म्हटल्यावरती पुन्हा एकदा काव्याला भलतंच टेन्शन येतं. काव्या लगेच नंदिनीकडे पाहते. नंदिनीला सुद्धा टेन्शन येतं. नंदिनी मानिनीला विचारते, आई सगळं ठीक आहे ना? मानिनी मात्र काहीच बोलत नाही. आता नंदिनी म्हणते, नाही म्हणजे तुम्ही अचानक असं काव्याला घेऊन जाताय, म्हणजे कुठे? लगेच मानिनी म्हणते, अगं अशी घेऊन जाऊन मी कुठे जाणार आहे? काळजी करू नकोस, मी काही खाऊन टाकणार नाही तुझ्या बहिणीला. त्यावर नंदिनी तरी काय बोलणार, ती बिचारी आपली शांतच बसते. आता मानिनी काव्याला म्हणते, चल ये. काव्या बिचारी चांगलीच घाबरलेली असते, पण ती काहीच न बोलता चुपचाप मानिनी सोबत जाते. तर इकडे वसू आत्या नेहमीप्रमाणे स्वतःच्या रूम मध्ये बसून एकट्याच चेस खेळत असतात. रम्या लगेच तिथे येते आणि म्हणते, बसलीस परत एकटीच खेळत? हे असं खेळून तुझा प्लॅन वर्क होणार आहे का? आणि नक्की होणार आहे की नाही? कारण तू म्हणाली होतीस की जीवा आणि नंदिनीमध्ये मोठा भडका उडेल, पण तसं तर काहीच दिसत नाहीये. आता वसू एकदम चिल मध्ये तिला उत्तर देते, रम्या, प्लॅन वर्क सुद्धा झाला. रम्या आश्चर्यानेच विचारते, झाला? वसू म्हणते, हो. जीवाने भास्करवरती हात उगारला. आता हे ऐकल्यावर रम्याला भलताच आसुरी आनंद होतो. लगेच म्हणते, काय आई, खरंच असं झालंय? आणि लगेच तिच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं आणि हसतच म्हणते, मला वाटलं होतं तो भडकेल, ओरडेल, चिडेल, पण त्याने चक्क हात उगारला. आता ही कपटी वसू लगेचच म्हणते, तेच तर अपेक्षित होतं ना रम्या. जीवाने हात उचललाच नसता तर पुढे जे अपेक्षित होतं ते तर घडलंच नसतं. आणि जीवाने हात उगारावा याची सोय मी आधीच करून ठेवली होती. आता रम्या आणखीनच खुश होते आणि म्हणते, म्हणजे हे सगळं तू? रम्या आणखीनच खुशीत तिला विचारते, म्हणजे पुढे काय होणार आहे हे सुद्धा तुला माहितीच असेल ना, सांग ना. लगेच वसू चेस मधला राजा आणि वजीर उचलते आणि म्हणते, आता वजीर राजाला सोडणारच नाही. पुन्हा एकदा चेकमेट. वजीराला ना एक फोन येईल. आता हिने इथे असं म्हटल्यावरती नेमका नंदिनीला एक फोन आलेला असतो. भास्करने नंदिनीला फोन केलेला असतो. आता भास्करचा फोन पाहून लगेचच नंदिनी विचारते, भास्कर काका बोला. आता भास्कर एकदम तावातावाने तिला बोलतो, नंदिनी, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तुझ्या नवऱ्याला ना फार मस्ती चढलीये का? नंदिनी आता घाबरतच विचारते, काय झालं भास्कर काका? भास्कर चिडूनच म्हणतो, स्वतः चूक करतोय आणि वर माझ्यावर हात उचलतोय. आता हे ऐकल्यावर नंदिनी आणखीनच पॅनिक होते. ती म्हणते, काय, जीवाने तुमच्यावर हात उचलला? भास्कर म्हणतो, हो. आता भास्कर फक्त अर्धवटच माहिती नंदिनीला देतो. म्हणतो, आला होता माझ्याकडे भीक मागायला, आनंद निवास परत द्या, आनंद निवास परत द्या. आणि मी नाही म्हटलं तर माझ्या क्लायंट समोरच माझ्यावर हात उचलला त्याने. भास्कर आणखीनच चिडून म्हणतो, नंदिनी, वळ माझ्या शरीरावर उठलेत, पण त्रास तुला होणार आहे. तू हात जोडले होतेस ना म्हणून मी 15 दिवसांची मुदत तुला दिली होती, पण आता ते 15 दिवस तू विसर. तुझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला म्हणून ते 15 दिवस मी आता कमी करतोय. आता तुला 15 दिवस नाही, तुला मुदत फक्त 7 दिवसांची. त्यानंतर मात्र आनंद निवास जमीनदोस्त होईल. आता हे ऐकल्यावर नंदिनीला काय रिॲक्ट व्हावं तेच कळत नसतं. कारण आधी 14 दिवसात काय करता येईल या विचाराने तिचं डोकं भणभणलेलं असतं आणि आता तर मुदत 7 दिवसावर येऊन ठेपलेली असते. आता ती रडतच म्हणते, नाही नाही काका, प्लीज असं करू नका, मी हात जोडते. जीवाच्या वतीने हवं तर मी माफी मागते तुमची, पण प्लीज असं करू नका हो. एवढ्या कमी वेळात मी हे सगळं कसं करणार आहे? माझा आनंद निवास माझा जीव की प्राण आहे. माझी वास्तू मिळवण्याची संधी माझ्याकडनं अशी हिरावून घेऊ नका प्लीज, असं म्हणून ती आता खूपच रडत असते. मी रिक्वेस्ट करते प्लीज. आता ती सारखीच गयावया करत असते,
पण भास्करला मात्र काहीच फरक पडत नसतो. तो आता तिला चिडूनच म्हणतो, ती संधी मी नाही, तुझ्या नवऱ्याने, तुझ्या जीवाने हिरावून घेतली. आणि वर आणखीनच तेल ओतत भास्कर म्हणतो, तुझा जीव असलेल्या आनंद निवासची पहिली वीट तुझ्या नवऱ्यानेच काढली असं समज. चल ठेव फोन, असं म्हणून आता भास्कर फोन कट करतो. नंदिनी आता धाय मोकळून रडायला लागते आणि स्वतःशी सारखी म्हणत असते, हे असं नाही होऊ शकत. नंदिनी अशी जोर जोरात रडत असते. तितक्यातच जीवा तिथे येतो. नंदिनीला रडताना पाहून तो बिचारा काळजीनेच तिला विचारतो, अगं नंदिनी, अशा रडताय का तुम्ही? नंदिनी पुन्हा त्याच्यावर बरसते आणि म्हणते, आता नंदिनी नंदिनी करत का आलात इथे तुम्ही? आता परत चुकीचं एक्सप्लेनेशन देणार आहात का? पुन्हा एकदा संधी मागायला आलायत? आधीच सगळं तुटलं होतं की पुन्हा एकदा मोडतोड करून नवीन संधी मागायला आलायत तुम्ही? जीवाला मात्र काहीच कळत नसतं. त्याला कल्पनाच नसते की भास्करने फोन करून चुकीची माहिती नंदिनीला दिली. आता जीवा तिला विचारतो, अगं काय बोलतेस तू? नंदिनी पुन्हा बरसते आणि म्हणते, अहो माझं माझं जे सगळं होतं ते पुन्हा उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही आणि वर मलाच विचारताय मी काय बोलते? मी तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही परत सगळं शून्यावर घेऊन आलात. आता ती पुन्हा एकदा जोर जोरात रडायला लागते. आता मात्र जीवाला काहीच कळेनसं होतं. तो नंदिनीला शांतपणे विचारतो, नक्की काय म्हणतेस तू? मग आता नंदिनी म्हणते, तुमच्या भास्कर काकांचा फोन आला होता आणि जीवाला दोष देत म्हणते, फक्त तुमच्यामुळे 15 दिवसांची मुदत 7 दिवसावर आली. हे ऐकून आता जीवाला चांगलाच धक्का बसतो. तो म्हणतो, काय? नंदिनी पुन्हा रडतच म्हणते, आनंद निवास वाचवायची शेवटची संधी होती माझ्याकडे आणि तुम्ही तीही धुळीला मिळवलीत. तुम्ही म्हणाला होतात ना आनंद निवास नाही जाणार म्हणून, पण गेलं. आता असं म्हणून ती खूप जोर जोरात रडत असते. तर इकडे आता मानिनी काव्याला घेऊन गेस्ट रूम मध्ये आलेली असते. काव्य आता स्वतःशीच विचार करत असते, मानिनी काकू मला इथे का घेऊन आल्या? बऱ्याच दिवसांनी स्वतःहून त्या मला पारजवळ घेऊन गेल्या. माझ्या हाताची विचारपूस करत होत्या. अनेक दिवसांनी मला मानिनी काकूंच्या डोळ्यांमध्ये जेन्युइनली माझ्याविषयी काळजी दिसत होती. पण हे असं फक्त मलाच वाटतंय की खरंच आता ती अशी विचारच करत असते. तितक्यातच मानिनी तिकडे येते. मानिनीने कोरफड आणि हळदीचा लेप करून आणलेला असतो. ती आता काव्याला बसवते आणि म्हणते, कोरफड आणि हळदीचा लेप करून आणलाय, बनवून फ्रीजमध्ये ठेवला होता, तुला जरा बरं वाटेल. असं म्हणून ती काव्याच्या हाताला मलम लावणार. तेवढ्यातच काव्या हात मागे घेते आणि म्हणते, नका लावू औषध, सकाळीच लावले मी. मानिनी तिला म्हणते, अगं घरच्या औषधांनी लवकर फरक पडेल, दे इकडे. काव्य आता रागानेच मानिनीला विचारते, का करताय तुम्ही हे सगळं? मानिनी तरी सुद्धा काव्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, हे बघ, वेळीच औषध लावलं नाही तर जखम चिघळेल. काव्या म्हणते, राहू दे मग, माझी जखम आहे ती. आणि पुढे म्हणते, माझी जखम लवकर नाही भरत. आता मानिनी तिला म्हणते, तसंही कुठल्याही जखमेवरती वेळ हेच औषध आहे, पण म्हणून काही माणसाने प्रयत्न सोडायचे नसतात. आणि मग मानिनी काव्याचा हात घेऊन अगदी मायेने, शांतपणे, प्रेमाने काव्याच्या हातावरती लेप लावायला लागते आणि मध्ये मध्ये तिच्या जखमेवरती फुंकर घालत असते, कारण काव्याला दुखत असतं. आता काव्या मानिनीकडे पाहतच राहते. तिला तर कळतच नाही की मानिनीचं कोणतं रूप मी खरं मानू. आता मानिनी काव्याला म्हणते, माझ्या डोळ्यासमोर तुझी जखम ओली असताना त्यावर औषध लावायचं नाही, हे माझ्या स्वभावात बसत नाही. काव्या जरा हसतेच. आता मानिनी लगेच तिला विचारते, काय झालं? काव्या म्हणते, काही नाही. मग मानिनी बरोबर ओळखते आणि म्हणते, जिने जखम दिली तीच मलम लावतीये, हेच आलं ना तुझ्या मनामध्ये? मानिनीने काव्याच्या मनातलं बरोबर ओळखलं. हे पाहून काव्या तिच्याकडे पाहतच राहते. मानिनी बिचारी खूप मायेने तिला विचारते, तुला बरं वाटतंय का? आणि मग अगदीच आईच्या काळजीने तिला म्हणते, या जखमेला थोड्या वेळाने हळूहळू थंड वाटेल, थोड्या वेळाने जखम थंड पडेल. काव्या मात्र मानिनीकडे पाहतच राहते. तिला तर काय बोलावं काहीच कळत नसतं. मग आता काहीतरी बोलायचं म्हणून मानिनी तिला सांगते, एकदा फराळ करत असताना तेल उडालं होतं माझ्या हातावर, तेव्हा हा असाच लेप माझ्या सासूने माझ्या हातावर लावला होता. मानिनीला खरं तर काव्याची खूप काळजी वाटत असते. आता ती पुन्हा एकदा म्हणते, खरं तर तेल उडाल्याचा चटका आणि जळत्या निखाऱ्याने झालेली जखम याची काही तुलनाच होऊ शकत नाही. पण काव्या मात्र मानिनीकडे पाहून एकदम ठामपणे म्हणते, ठरवलं तर तुलना करू शकतो आपण कशाचीही, आणि तुम्ही सुद्धा आता तुलना केलीच आणि म्हणूनच इथे आलात, हो ना? आता काव्य अशी ठामपणे मानिनीला विचारते. हे पाहून मानिनी खरं तर काहीच बोलू शकत नसते, कारण तिलाच तिच्या प्रश्नांची उत्तर अजून मिळालेली नसतात. काय खरं काय खोटं हे अजून मानिनीलाच क्लिअर झालेलं नसतं. मानिनी तिच्या जागेवर योग्य असते, कारण तिला फक्त तिच्या मुलांचा सुखी संसार पाहायचा असतो. तर मित्रांनो, आजच्या भागात इतकंच. पुढील भागामध्ये आता मानिनीला काव्या म्हणते, तुम्ही आता जे काही चांगलं वागताय ते तुमच्या मुलाच्या बायकोशी, काव्या देशमुखशी नाही. आता काव्याने असं म्हटल्यावरती मानिनी तिच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे आता जीवा हतबल होऊन बसलेला असतो.
नंदिनी त्याची समजूत काढत म्हणते, तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेलं नाहीये हे चांगलंच माहितीये मला, पण आता या सगळ्याचा काय परिणाम झाला पहा ना. 15 दिवसांची मुदत आता 7 दिवसावर येऊन ठेपली. तुम्हीच सांगा आता कसं करणार आहे मी हे सगळं. नंदिनी आणि जीवा दोघांनाही भयंकर टेन्शन आलेलं असतं. तर इकडे काव्या मानिनीला म्हणते, तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना की आमचं अफेअर आहे की नाहीये. काव्याचा असा थेट प्रश्न पाहून मानिनी काव्याकडे पाहतच राहते. काव्य आता मानिनीला म्हणते, मीच सांगते तुम्हाला या सगळ्याची उत्तर आता. तयार आहात का तुम्ही ऐकायला. आता मात्र मानिनीला भलतंच टेन्शन येतं. तर मित्रांनो, पुढील येणारे भाग अतिशय रंजक आणि धमाकेदार असणार आहेत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.